नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ मी अपलोड करत असतो. माझा अजून एक चॅनल आहे, त्याच्यावर फक्त स्पोकन इंग्लिशचे म्हणजे इंग्लिश स्पीकिंगचे जे काही कन्सेप्ट असतील त्याच्यावर फक्त अपलोड होतात. बघा, आजचा जो आपला कन्सेप्ट आहे, व्हॉट इज नाउन अँड नाउन क्लॉज. बघा, दोघांमध्ये काय फरक आहे तेच आपल्याला आज पाहायचंय. बघा, नाउन म्हणजे काय की तुमचं नाव. काय नाव? नाउन म्हणजे काय? नाव. आता नावामध्ये काय असतं की तुमचं एका व्यक्तीचं नाव किंवा ठिकाणाचं नाव. बघा, लिहून देतो. व्यक्तीचे, ठिकाणाचे, प्राण्याचे किंवा स्थळाचे. ओके, अजून काय बघा, वस्तूचे, पदार्थाचे, जे काय नाव आहे त्याला आपण काय म्हणणार? नाव. पण तसं नाउन क्लॉज मध्ये तसं नाही. बघा, नाउन क्लॉज म्हणजे काय की शब्दांचा समूह. काय? शब्दांचा समूह म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स. ओके, शब्दांचा समूह, पण तोही कसा? अर्थपूर्ण. तोही अर्थपूर्ण म्हणजे त्याचा एक अर्थ असतो, राईट. आणि त्या शब्दसमूहाला काय? त्या शब्दसमूहाला दुसऱ्या शब्दसमूहावर अवलंबून राहावं लागतं. दुसऱ्या शब्दसमूहावर अवलंबून राहावे लागते. काय? दुसऱ्या शब्दसमूहावर अवलंबून राहावं लागतं. बघा, आता हे झालं तुमचं क्लॉज. बघा, क्लॉज. क्लॉजचं तुम्हाला सांगितलं मी. हे काय? क्लॉज नाउनचं नाही अजून, तरी तुम्ही समजा की तसंच आहे. कारण की मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉजचा कुठला प्रकार नाही, पण सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार आहेत. 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे नाउन क्लॉज, दुसरा आहे ऍडवर्ब आणि तिसरा आहे ऍडजेक्टिव्ह. ओके, आता आपण पाहत आहोत नाउन क्लॉज. बघा, नाउन क्लॉज आधी क्लॉज समजून घ्या. क्लॉज म्हणजे काय? शब्दांचा समूह, तो पण अर्थपूर्ण. त्याला दुसऱ्या शब्दसमूहावर काय? अवलंबून राहावं लागतं. त्याच्यातलाच हा प्रकार आहे नाउन क्लॉज. बघा, आता नाउन क्लॉज कसा ओळखायचा, तर कसा असतो ते हे लक्षात आलं तुमच्या? हे लक्षात ठेवा, नाउन आणि नाउन क्लॉज मधला फरक काय ते. बघा, एक वाक्य देतो. राहुल सरप्राइजेस मी. बघा, ह्याच्यामध्ये तुमचं राहुल हे काय? तुमचं डायरेक्टली नाव, तुम्ही लगेच ओळखून घ्या, बरोबर. आता दुसरी जी वाक्यरचना आहे बघा, ती कशी असते? ही ग्रुप ऑफ वर्ड. बघा, that Rahul is coming surprises me. काय? दॅट राहुल इज कमिंग सरप्राइजेस मी. म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुमचं मेन क्लॉज काय आहे? हा वाला काय? मेन क्लॉज. आता हा काय? तुमचा सबऑर्डिनेट. म्हणजेच हा कुठला क्लॉज आहे? तुमचा सबऑर्डिनेट मधला नाउन. कारण की ह्याच्यामध्ये नाम आले आहे की नाही, आणि त्याला जोडून हे सगळे शब्द आले. म्हणजे तो राहुल येत आहे सरप्राइजेस मी म्हणजे मला आश्चर्यचकित करायला, बरोबर. म्हणजेच हा कशाला जोडून आहे? ह्याला, बरोबर. मेन क्लॉज आहे हा काय? सरप्राइजेस करतो. पण कोण करतं काय माहितीये का? नाही. मग हा काय? तुमचा एक पूर्ण अर्थ शब्दसमूह पण अर्थासहित, पण तो डिपेंड कशावर आहे? ह्याच्यावर आहे. लक्षात? म्हणजे ह्याला काय म्हणता तुम्ही? नाउन क्लॉज. आता नाउन क्लॉजचे प्रकार आहेत. ह्या सेशन मध्ये फक्त मी 3च घेणार आहे, आणि बाकीचे 4 किंवा 5 जे असतील ते पुढील सेशन मध्ये. हे लक्षात घ्या.
नाउन आणि नाम मधला फरक. हे तुमचं डायरेक्टली नाम आहे आणि हा तुमचा काय पूर्ण नाउन क्लॉज आहे. ओके, क्लिअर. आता नाउन क्लॉजचे काही प्रकार आहेत ते आपण आता अभ्यासू. पहिला त्याचा प्रकार आहे बघा काय, की सब्जेक्ट ऑफ द वर्ब. काय, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. घ्या, लिहून घ्या. सब्जेक्ट ऑफ द वर्ब. वाक्यरचना लिहून देतो बघा. वाक्यरचना बघा. व्हॉट ही सेड, व्हॉट ही सेड वॉज राईट. आता सब्जेक्ट ऑफ द वर्ब. आता ह्याच्यातनं मेन क्लॉज कोणता आहे हे तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. काय मेन क्लॉज काय आहे याच्यामध्ये, वॉज राईट. ओके, काय मेन क्लॉज. आता लक्षात काय ठेवायचंय, ज्यावेळेस तुमचे जे नाउन क्लॉज आहेत ते शक्यतो व्हॉट, वेन, दॅट, नंतर अजून जे कनेक्टिव्ह वर्ड्स आहेत ते सुरुवातीला येतात. मग समजायचं की ते तुमचं काय आहे, नाउन क्लॉज आहे. बरोबर. आता बघा ह्याच्यामध्ये ह्याची सुरुवात कशाने झाली, व्हॉट, ह्याच्यामध्ये नाम आहे, नंतर सेड आहे, म्हणजे हा काय झाला तुमचा ग्रुप ऑफ वर्ड. ओके. आता ह्याच्यामध्ये नाम, त्याच्यानंतर सेड, म्हणजे जेव्हा तो आला, है की नाही. बघा मराठीत सांगत नाही. व्हॉट ही सेड हे काय झालं तुमचं नाउन क्लॉज. ओके. मेन क्लॉज काय आहे, वॉज राईट, म्हणजे ह्याच्यामध्ये सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ह्याच्यामध्ये वॉज हे काय तुमचं वर्ब आहे आणि हे काय तुमचं नाउन क्लॉज. ह्याच्यावर डिपेंड राहावं लागतं. हा लक्षात. म्हणून ते काय झालं तुमचं सब्जेक्ट ऑफ द वर्ब. ओके, हा झालं तुमचं काय सब्जेक्ट ऑफ द वर्ब. आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, म्हणजे क्रियापदाचं काय किती कर्म. आता ह्याच्यामध्ये काय की क्रियापदाचा कर्ता, म्हणजेच हे तुमचं क्रियापद आणि हे त्याचा काय कर्ता. आलं लक्षात. असं पण हे आहे, हा पहिला प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा काय ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. लिहून घ्या, आता गडबड होऊन जाईल. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, वाक्यरचना बघा. वाक्यरचना दिल्यावर लक्षात येईल. ही टोल्ड दॅट ही वॉज रेडी. आता याच्यामध्ये पहिलं बघायचं कनेक्टिव्ह कुठे आहे, हे. ओके. त्याच्यानंतरचं जे वाक्य आहे ते समजायचं की तुमचं काय आहे नाउन क्लॉज आणि हे जे आहे तुमचं मेन क्लॉज. आता ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. आता ह्याच्यामध्ये मेन क्लॉज मध्ये वर्ब काय आहे टू. टोल्ड हा काय झाला तुमचा वर्ब. मग ह्याचं कर्म काय आहे तुमचं हे वालं दॅट ही वॉज रेडी, म्हणजे हे काय झालं तुमचा नाउन क्लॉज. आलं लक्षात. आता याला ओळखायचं कसं की तुम्हाला कनेक्टर्स माहिती असले पाहिजे. तुम्हाला पुढील सेशन मध्ये याचे पूर्ण कनेक्टर्स कुठले कुठले आहेत ते तुम्हाला लिहून देतो, पण तुम्हाला हे लेक्चर पाहावंच लागेल कारण की ह्याच्यामध्ये नाउन आणि नाउन क्लॉज मधला फरक दिलेला आहे. ओके, आलं लक्षात. आता हा वर्बचा काय आहे तो कर्म आहे, दॅट ही वॉज रेडी. आलं लक्षात. काय डाऊट ह्याच्यामध्ये, म्हणजे या प्रकारात नाउन क्लॉज हा मेन क्लॉज मधील क्रियापदाची कर्म म्हणून काम करत आहे. आलं लक्षात. म्हणून त्याला काय म्हणा नाउन क्लॉज ऍज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे तुमचं काय कॉम्प्लिमेंट. काय त्याच्यानंतर आहे नाउन कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. या लिहून कॉम्प्लिमेंट ऑफ द. बघा पहिलं आपण सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचा कर्ता म्हणून, दुसरं पाहिलं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचा कर्म म्हणून. आता काय पाहतोय आपण क्रियापदाचा कॉम्प्लिमेंट ऑफ म्हणजेच काय पूरक शब्द म्हणून. राईट. बघा यासाठी तुम्हाला आहे ना क्रियापदाचे दोन गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. एक म्हणजे सकर्मक आणि दुसरं म्हणजे काय अकर्मक क्रियापद. ओके,
सकर्मक म्हणजे काय, ट्रान्झिटिव्ह, आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, अकर्मक. आता ह्याच्यामध्ये जे तुम्हाला शब्द येणार, जे वर्ब येणार, ते कुठले येणार, अकर्मक. कारण की ह्यांना तुम्हाला क्रियापदाची म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना कर्म नाही लागत. ओके. आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला कर्म लागतो. जसे की बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी, तुमच्या लक्षात येऊन जाईल. म्हणजे राहुल wrote a letter. बघा, हे कसं ओळखायचं की ते अकर्मक आहे का सकर्मक आहे. तुम्हाला काय प्रश्न विचारते, व्हॉट आणि हू, हे दोन क्वेश्चन विचारते. यापैकी कुठलाही क्वेश्चन त्याला सूट झाला, मग समजायचं की ते तुमचं अकर्मक आहे किंवा सकर्मक आहे. म्हणजे तुम्हाला उत्तर जर भेटलं तर मग समजायचं की ते सकर्मक आहे, आणि उत्तर जर नाही भेटलं ते कसं तुमचं अकर्मक. बघा, राहुल रोट अ लेटर, म्हणजे राहुलने काय लिहिलं, पत्र. म्हणजे तुम्ही क्रियापदाला जर प्रश्न विचारला तर तुम्हाला काय कर्म भेटतं. आता राहुल गोज, आता जर मी याला प्रश्न विचारला, राहुल काय जातो, प्रश्नच बनत नाही, म्हणजे तुम्हाला कर्मच भेटणार नाही. बरोबर, कर्म भेटला सकर्मक, कर्म नाही भेटला ते तुमचं अकर्मक. आता ह्याच्यामध्ये जे वर्ब वापरले जाणार हे सगळे कुठले वापरले जाणार, अकर्मक ह्या कॅटेगरी मधले. त्याच्यामुळे वर्बचे दोन प्रकार आहेत, ते लक्षात ठेवा, ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. सांगितले कसं ओळखायचं. व्हॉट आणि हुमने जर प्रश्न विचारला क्रियापदाला, तर यू गेट द आन्सर, इट मीन्स दॅट इज युअर सकर्मक. इफ यू डोंट गेट द आन्सर, दॅट इज युअर अकर्मक, इट मीन्स इनट्रान्झिटिव्ह. लक्षात ठेवा. ओके. आता मेन मुद्द्याकडे येऊ, म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त अकर्मक क्रियापद माहिती असले पाहिजे. मग कुठले कुठले थोडेसे देतो, पहा कुठले कुठले ते लिहून घ्या. डान्स, हॅपन, नंतर आहे तुमचं क्लाइंब, नंतर आहे तुमचं जम्प, नंतर आहे अपियर, नंतर आहे सीम्स, सीम, नंतर आहे फ्लो, त्यानंतर आहे तुमचं गो, आता सांगितलं होतं तुम्हाला, कम. हे जे वर्ब्स आहेत हे काय तुमचे अकर्मक ह्या कॅटेगरी मधले असे बरेच आहेत, पण तुम्हाला एक नॉर्मली जे यूज केले जातात तेच तुम्हाला सांगितलेलं आहे. आता वाक्यरचना पाहू. त्याच्यामध्ये लिहून घ्या, यातली वाक्यरचना बघा कशी असते. क्रियापदाचा पूरक शब्द म्हणून वाक्यरचना असते. बघा, इट सीम्स, सॉरी मी तर रन केलं. इट सीम्स दॅट he may be allowed. बघा, आता कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब, ह्याच्या मी तुम्हाला शब्द दिले ते लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल. इथं काय आहे, सीम्स. ह्यांना जर प्रश्न विचारला ह्या वर्बला, तुम्हाला उत्तर न भेटणार, डायरेक्टली पूरक शब्द. म्हणजे काय, दॅट ही मे बी अलाउड, हा काय झाला तुमचा नाउन क्लॉज, आणि हा मेन क्लॉज. ओके, लक्षात आलं. आता मेन क्लॉज आणि हा सबऑर्डिनेट मधला काय आहे, नाउन क्लॉज. लक्षात ठेवा. बघा, हे कसं ओळखायचं, शब्द वर्ब, जर वर्बला जर प्रश्न विचारला व्हॉट आणि हुमने, जर तुम्हाला उत्तर जर नाही भेटलं तर मग समजायचं की हे अकर्मक आहे, आणि त्याच्या पुढलं जे वाक्य आहे ते पूर्ण काय आहे, सबऑर्डिनेट मधलं नाउन क्लॉज आहे. आलं लक्षात. बघा, अजून एक वाक्य घेतो. द फॅक्ट was that his face was unlucky. बघा, the fact was that his face was unlucky. आता ह्याच्यामध्ये बघा,
वर्ब काय आहे तुमचा, हा वाला, कुठला, हा मेन वर्ब. ओके. जर तुम्ही त्याला प्रश्न विचारला काय उत्तर भेटणार आहे का, नाही. ओके. हे पुढलं काय झालं तुमचं, त्याचा पूरक शब्द कशाचा, ह्या क्रियापदाचा, म्हणून ते तुमचं सबऑर्डिनेट मधलं नाउन क्लॉज, आणि हे तुमचं काय पूर्ण मेन क्लॉज. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे तुमच्या लगेच लक्षात नाही ना, यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल. आता हा पुढील सेशन मध्ये कुठले कनेक्टर्स आहेत नाउन क्लॉज मधले ते तुम्हाला सगळे लिहून देईन आणि त्याचे पुढचे पण प्रकार घेईन. असंच तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करेन. यातले काय शंका असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि पुढील सेशनमध्ये यानंतरचा काय कन्सेप्ट असेल तो घेऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.